नमस्कार मित्रांनो, सूरज दातीलकर या ॲग्रिकॉल यूट्यूब चॅनलवरती मी स्वतः सूरज तुमचं मनापासून स्वागत करतो। तर मित्रांनो, सर्व नंदींचा तसेच आपल्या बैलगाडा मालकांचा आवडता अड्डा म्हणजे उसाटण्याचा अड्डा आणि उसाटण्या अड्ड्यावरती आज आलेलो आहे। तब्येत थोडीशी डाऊन आहे, तरी पण विचार केला की आता कमी अड्डे राहिले त्याचे मला जोर लावायला पाहिजे आणि नक्कीच तुमच्यापर्यंत चांगले चांगले व्हिडिओ पोहोचवायला पाहिजे। तर याच्यानंतर देखील आपण घाटावरती जाऊन चांगले शूट घेणार आहोत। तर चला बघूया आज कोण कोण नंदी आलेत। आणि मित्रांनो, आले आपण बघतोय आंबेगावचा सुंदर देखील आलेला आणि सुंदर अशी फिटनेस सुंदरची आणि पल देखील तेवढंच चांगला आहे। तर आज नक्कीच सुंदर मैदानामध्ये आले आणि सुंदर अशी शर्यत देखील बघायला भेटणार आहे आपल्याला। त्यांची संपूर्ण सहकारी मंडळी आहेत, मामा पण आले, मस्त भेटतात। मस्त बघा, बैलगाडी क्षेत्रामध्ये आपण काय भेटतो कमवतो तर हे आपली माणसं आहेत ना, ती कमवतो। दूरवर गेलेली माणसे कुठे ना कुठे आता जवळ येत चालली आहेत सगळी जण। मित्रांनो, समोर बघा एक आदत वासरू आहे, वाटतं आदत आहे ना भाई, नाव काय? मंजिल। ओके, मंजिल कुठनं घेतलेलं आहे? कराडवरनं। कोणत्या खांदी पालते? दोन्ही खांदी पब्लिकने बोलायचं। आज शर्यत जमली आपली? ओके, मग फाटी दाखवायला थांबले का? पैरा वगैरे कोण आजचा? ओके, घरचा आहे का? पिस्तूल आज यो किलर आहे ना, मैसूरी आहे आणि गावठी। कशी पळते जोडी आपली गावठी आणि मैसूरी? घरचीच गाडी, हीच गाडी पळवते का? ओके, म्हणजे पैरा आपला फिक्सच असते। ओके, 17 आणि गुलाल किती झाले त्याच्यात? 2। ओके, काय विषय नाही भाई, खूप सारे शुभेच्छा तुम्हाला भाई। मित्रांनो, मित्राचा आपले वाढदिवस भाई, तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाई। कसं वाटतं अड्ड्यामध्ये केक कपल्यावर? बरं वाटतंय ना, असंच असतं तर कायम। मित्रांनो, समोरच बघा महादेवाचा नंदी बहुचर्चेत असणार आपला पालेगावचा बादल देखील आलेला आहे आणि फिटनेस पण त्याची एकदम मस्त आहे। आत्ता दुसरा आहे आणि दुसरा असताना खूप सारं नाव करतोय आपल्या मालकाचं तसेच संपूर्ण गावाचं नाव आज पुढे नेण्याचं काम करतो पालेगावचा बादल। आणि तिकडे आदेईचा तुफान आहे। तर बघा, तो नंदी पण एकदम फिटनेसमध्ये, हाईट पण तशीच आहे, तर पल देखील तेवढा चांगला असेल। बहुतेक सोबत बांधले पलवून शकतात। दादा जमले का नाही शर्यत? आज नाही जमली, आणखी थोड्याच वेळा आत्ताच म्हणजे आले असतील, जेमतेम 1 वाजले आता आणि थोड्याच वेळानंतर आपल्याला शर्यत देखील बघायला भेटेल पालेगावचा बादल आणि तुफान। मित्रांनो, समोरच बघा बच्चा देखील आलेला आहे आणि या नंदीचं नाव भावलेश्वर। दादा नमस्कार, नाव काय याचा? ओके, शंभू आहे, तात्याचा शंभू आहे आणि तो बच्चा। आज हीच जोडी पालणार आहे का? ओके, शर्यत वगैरे जमले का नाही? पण हीच गाडी पाळली होती। ओके, दादा कोणत्या साईडनं पाळला तो आपला बच्चा? दोन्ही साईड आहे, दोन्ही पण बैल कुठल्या पण साईड। ओके, कुठल्या पण साईडनं जमतं का? आणि आज ही जोडी पाळणार आहे, पळालेली का याच्या अगोदर कधी? मोठी गाडी झाली नाही का आता? हो। ओके, तर नक्कीच आज आपली हीच जोडी पाळणार आहे, त्या दिवशी बोनिवलीला पाळलेली आणि मस्त स्पीड आहे गाडीला। मित्रांनो, समोरच बघा 50-50 नंबरचा ब्रँड म्हणजे आपला वर्धन 50-50 आदत नावामध्ये आपलं खूप सारं नाव केलेलं परेश शेठ भंडारी यांचा वर्धन 50-50 आहे। मित्रांनो, या वर्धनच्या जवळ जाणं आता मला कुठंतरी भीती वाटायला लागली आहे, कारण का वर्धनचं एक रौद्र रूप आपण बघितलं होतं, खतरनाकच होतं, त्याच्यामुळे थोडंसं जवळ जायला भीती वाटते। आणि त्याच्याच बाजूला आपला सोन्या, तर सोन्याचं सांगावं तर खूप जुना नंदी आहे आणि तरी पण मित्रांनो याच्या फिटनेसवरती जाऊ नका, कारण का अगोदर जेव्हा त्यांनी घेतलेलं ना तेव्हाच ते बोललेले की याची म्हणजे तब्येत वगैरे होणार ना, पण पल तेवढाच आहे। असं आपला कुटारी पनवेलचा सोन्या आहे आणि त्यांचाच या साईडला आहे सचिन। कुटारी पनवेल म्हणजे यांच्या दावणीला आहे ना, त्यांचं सचिन पण आहे। मित्रांनो, बैलगाड्यामध्ये पहिल्यांदा जशी गोष्ट होत असेल, डायरेक्ट बस घेऊन म्हणजे एक सहलच आली आहे बैलगाडा क्षेत्राचा आनंद घेण्यासाठी उसाटणे गावामध्ये। तर बस भरूनच डायरेक्ट आले, नाद नाही यांचा 100%। मित्रांनो, वडवली गावचा रायफल देखील आलेला आहे आपला पिंट्यामा आणि त्यांची संपूर्ण टीम आहे। इकडे वडवली गावची टीम आहे आणि तिकडे तुरमाल्याचा वायरस आणि रायफल आज सोबत पळणार आहेत। वायरस पण बघा एकदम भारी फिटनेस आहे आणि रायफल आत्ताच आपला एकदम टॉपला पळत आहे आणि सगळी वडवलीची टीम आहे इकडे। तर समोर बघा टिटवी आलेला आहे।
मित्रांनो समोरच बघा DSP ग्रुपचा सरपंच देखील आले आहे, जो आपला जुना नंदी आहे. तरी पण अजूनपर्यंत बिनजोडला टॉपला पळतं आणि एकदम भारी भारी शर्यती नेहमी आपल्याला विजय करताना बघायला भेटतं. तर नक्कीच DSPचा सरपंच देखील मैदानामध्ये दाखल झालेला आहे आणि आज नक्कीच एक मोठी शर्यत आपल्याला बघायला भेटणार आहे सरपंचची. आणि मित्रांनो आपला घरचाच वासरू म्हणजे DSP ग्रुपचा घरचाच वासरू शिट्टी देखील आलेला आहे. तर मला तर वाटतं लंपीमधनं आता बाहेर आला आहे आणि आपला नेहमी बघायला भेटतो एवढा जुना नंदी असला तरी अग्रेसिव्हनेस त्याचा तेवढाच आहे आणि एकदम टॉपचा पळतो. नक्कीच आपल्या सरपंचच्या पायावरती पाय ठेवून शिट्टी देखील नाव करताना बघायला भेटेल आपल्याला. मित्रांनो समोरच बघा आपला ब्लॅक टायगर म्हणजे आंबेगावचा सुंदर देखील आलेला आहे. तर नक्कीच विष्णू शेठ बाबा यांच्या नावाखाली आपल्याला पलताना बघायला भेटेल आज आंबेगावचा सुंदर. आणि इकडे एक मस्त एक वासरू आहे एकदम सफेद आहे आणि मस्त एकदम भारी सजवून आणलेला आहे. आणखी या साईडला मला नाव माहिती आहे बाई. आणखी या साईडला बरीचशी बैलं आल्या. इकडं राजा आहे, राजा आणि पावर घरचा साज आलेला आहे. बाजूबाजूला बांधलेत म्हणजे नक्कीच सोबत पलतात का नाही थोडंसं डाऊट आहे. राजा आणि पावर घरचा साज देखील दाखल झालेला मैदानामध्ये. आणि संपूर्ण इकडं ही जे नंदी आहेत ना त्यांची संपूर्ण सवंगडी मित्रपरिवार सहकारी सगळे बसले मस्त आराम करतात पत्राच्या खाली. मित्रांनो पब्लिक किंग शिरवली गावचा राजा देखील आलेला मैदानामध्ये. अजून मला तर वाटतं दुसरा असेल पण नजर बघा कशी एकदम भारी आहे आणि नक्कीच खूप स्पीड. भाई कुठल्या साईडनं पळतं काय? दोन्ही कांदी पब्लिक नाही का आतून सगळे पण म्हणजे 4 कांदी पीठ आहे आपला राजा. बघा एकदम हरण्यासारखी त्याची रूपरेखा आहे आणि पल देखील त्या तसाच असेल. आणि ते साईडला पावर आणि आता एक नंदी आले त्याला बांधून ठेवत आहेत. शंभू बघा किती अग्रेसिव्ह. आताच मॅक वगैरे टोकून घेतलं भावानी पण शंभू काही थांबत नाही. आज नक्कीच गुलाल घेतल्याशिवाय राहणार ना. आपलं 1 ते 2च मैदानं राहिल्यात आणि शंभूचा अग्रेसिव्हनेस पण बघा. मित्रांनो समोरच बघा पक्ष देखील मैदानामध्ये आलेला आहे आणि एक तुफान वेगाचा नंदी म्हणजेच पक्ष मैदानामध्ये हजर आहे. आणखी बरेचसे नंदी यायला सुरुवात झाली आपले. मित्रांनो जेमतेम आता ना कमीत कमी ना 2 ते 3च आटे राहिले. भाई ये ना जेता इकडे ये ना भाई. मित्रांनो जेमतेम ना 2च आटे राहिल्या आणि 2 आट्याच्या नंतर आपला मुंबईचा बिनजोड आपल्याला कुठेतरी कमी होताना दिसेल. कारण का पावसाचं सावट आतापर्यंतच दिसायला सुरुवात झालेली आहे. तर जेमतेम 2 ते 4 अड्डे होतील. त्याच्यानंतर पाऊस येईल आणि पुन्हा दिवाळीनंतर आपल्याला हा बिनजोड बघायला भेटेल. पण बघा त्याच्यासाठी एवढी सगळी गर्दी आता आपल्याला बघायला भेटेल मैदानामध्ये. खूप सारे नंदी आलेत, खूप सारे नंदी आता आपण कव्हर करणार आहोत. मित्रांनो समोरच बघा आपला अंतरली गावचा तुफान वेगाचा बादशाह म्हणजेच बादशाह देखील मैदानामध्ये आलेला आहे. आणि आजचा पहिरा आहे ताशा. ही जोडी मित्रांनो आदत आहे. आदतमध्ये आहे ना. आदतमध्ये पूर्ण खेळतात आणि बादशाह पब्लिकला गेला खेळतं ना. ओके दोन्ही साईडनं म्हणजे दोन्ही साईड स्पीडचा आपला बादशाह आहे आणि त्यांची संपूर्ण या साईडला टीम आहे. आमचा बबन नाना पण आले. बबन नानाचा तर चला मित्रांनो आता आपण बादशाहबद्दल माहिती घेणार. आपल्या गावचाच बैल आहे म्हणजे आमचाच घरचा नंदी आहे. रायबा दादा नमस्कार. काय बोलतोय आज शर्यत वगैरे जमली का नाही? शर्यत काय जमली नाही, थोडा लेट आलो आम्ही म्हणून शर्यत काय जमली नाही अजून. ओके आपण बघा बिनजोडला जेव्हा नाव देतो तेव्हा कोण ना कोण नाव फिरवतं. पण आपण जेव्हा आपण हे छोटं मोठं नंदी घेऊन आदतमध्ये असताना शर्ती करतो तेव्हा कशा प्रकारे म्हणजे आपण शर्ती जमवता? आपण दुसऱ्याचा नंदी बघून शर्यत जमवतो. ओके मग अशा वेळी काय काय बघायला लागतं? काय नाही बैला बघायची कशी काय आहेत म्हणजे एक अंदाजे फक्त अंदाजे करायला लागतं. मग मजा येते का या शर्तीमध्ये? या शर्तीत छोट्या शर्तीत जास्त मजा येते. ओके आज पहिला कोण आहे बादशाहला? टाशा. ओके वालिवलीचा टाशा. मग याच्या अगोदर कधी गाडी पडलेली का आपली? पडलेली 2दा-3दा पडली. ओके गुलालात राहिलेली गाडी. सांग ना जरा माहिती सांग ना कुठनं घेतलेला आपला हा बादशाह घेतलाय आपल्या इकडनंच मुंबईमधनच घेतलाय तो बागड्याच्या गावावरनं. हा काय खरेदी काय होती? त्याची खरेदी भरपूर महाग आहे. असं सांगून काय नंदीची किंमत करायची नाही 100%. मग आज बादशाह पण नाव करते. ह्याच्या अगोदर आपल्याकडे लक्ष पण होता. लक्ष दिसत नाहीये. लक्ष तो थोडा साईडला जायचं विकून टाकला. ओके मग कुठल्या साईडनं पडला तर आणि कोणता कांदा आहे आपल्या? याचा उजवा कांदा आहे. उजव्या साईडनं बाहेर ना डाव्या साईडनं आतनं पडतो.
ओके, म्हणजे उजव्या साईडनं पब्लिकनं पब्लिकनं पडतो. ओके, आणि डाव्या साईडनं मग पब्लिकला घाबरत नाही का? कारण का आदत वासरू आहे आणखी अजून, आणि आदत मध्ये पण एवढे शर्ती केल्या. नाही, पब्लिकला काही नाही, पब्लिकला एकदम ठाम आहे. ओके, आणि प्रत्येक वेळी आपण बघतो की नेहमी बादशाच्या सोबत तू असतेस. कसं वाटतं जेव्हा बादशाच्या जोडीला म्हणजे गुलाल घेतल्यावर कसं वाटतं तुला? नाही, एकदम मस्त वाटतं. गुलाल घेतल्यावर एवढा आनंद होतो का सांगून फायदा नाही. बरोबर आहे. आणि आज आपली म्हणजे बघा तुझ्यासारखी आणखी आपली यंग पिढी या क्षेत्रामध्ये उतरत चालली. काय बोलशील त्या पिढीला? कारण का आपल्याला कुठं ना कुठं तरी म्हणजे हा आपला नाद पण जोपासायचा आहे शेतकऱ्याचा. शेतकऱ्याचा नाद पण जोपायचा, काम धंदे सर्व बघा, नंतर हा नाद करा. 100%. आता बिनजोडचे फक्त आणि फक्त 2-4 अड्डेच राहिलेले आहेत. काय अपेक्षा असतील नंदींकडनं आणि किती शर्यती कराल आज? आज आम्ही 2 शर्यतीचं टार्गेट आहे. बघूया आता जमतात का नाही जमत, त्यात काय सांगू शकत नाही. जर 2 फेऱ्या पलवता कसं असते पल? पल एकदम मस्त त्याचा आहे. पहिले फेऱ्यान आणि दुसऱ्या फेऱ्यान काय फरक जाणवतं? काय फरक काय जाणवत नाही. पहिल्या फेऱ्याला पण एकदम मस्त पळतो आणि दुसऱ्या फेऱ्याला पण बरोबर पळतो. ओके, मग पावसाळ्यात नियोजन कसं असेल आपला? पावसाळ्यात बघूया, घाटावर पाठवायचं नियोजन चालू आहे. ओके, मग घाटावरती कसं काय? लगीन बिगीन नाही करायचं, त्यानंतर बघू. अगोदर काय बोलशील घाटावरती कोणाकडे असेल? आणि अजून घाटावर नियोजन केला नाही, म्हणजे आता करूया, बघूया, थोडे दिवस जाऊ द्या, लास्ट एंडिंगला त्याचं नियोजन करूया. बाबा नाना इकडे नानाला विचारायचं लग्नाबद्दल काय बोलशील? लग्न झाले का तुमचं? लग्न तर झालेलं आहे. लग्न काय नाही, आता हे काय मजाक मस्ती करतो. ओके, ओके, म्हणजे नानाचं बोललं म्हणणं आहे का? बोलतो दुसरं लग्न म्हणजे जसं आपला बादशाह 2-2 फेऱ्या पाला, तर तसं दुसऱ्या फेऱ्याला तू पालाशील का? एकच फेरा बस. आपले किरण हजारेबद्दल काय बोलतोय? कारण काय नियोजन त्याच्या हातात पण असते. किरण हजारेचं परफेक्ट नियोजन असतं, काय टेन्शन नाही. नियोजनाचा बादशाह आहे. ओके, नक्कीच. इकडे लक्षात आता झालं आल्या दादा, आता किरण दादा, बबन नाना, म्हणजे सगळी टीम आपली असते नाही का? सर्व टीम एकत्र असतात, असेच एकत्र राहावा हीच ईश्वर चरणी प्रार्थना. धन्यवाद मित्रांनो. सीझन एंडचा गुलाल भेटलेला आपल्या गावठीना. बघा कसं एकदम भारी आहेत, नाद नाही, आनंदच वेगळा. मित्रांनो बघा, बैलगाड्यामुळे आपल्याला रोजगाराची संधी भेटले. भैया क्या कैसा चल रहा है धंदा? मित्रांनो बैलगाड्या क्षेत्रामुळे बघा कितीतरी आपल्या पोटपाण्याची सोयी सुविधा होतं. भाई नाम क्या है रे तेरा? सचिन. कैसा चल रहा है बैलगाड़ा वजह से तेरा धंधा कैसा चल रहा है? सही चल रहा है ना? तो अभी अगर बैलगाड़ा अभी 10-15 दिन में बंद हो जाएगा, उसके बाद में कैसा करेगा? ओके, दूसरी जगह पे करेगा. लेकिन बैलगाड़े में कैसा मजा आता है क्या? धंदा हो जाता है ना? धंदा ज़्यादा होता है ना? ओके, तर बघा मित्रांनो, म्हणजे बैलगाड्यामुळे कितीतरी अशी पोटपाण्याची सोयी सुविधा होते आणि नक्कीच त्यांना आनंद भेटते. इथं उसाचा रस पित होतो आपला मामा. म्हटलं मामा नमस्कार. बरं आस ना? बरेच दिवसांनी दिसता. आता आपले मैदानावर 2-3च राहिले. मग बैल आणल्या का आपली? शर्तीला गेले का? मग आज का 2 करायच्या का? का आता या पण कमी राहिले, दिवस पण कमी राहिले. का वाटतं आता हे 2-3 मैदानं व्हायला पाहिजे का नाही? होतील ना 2-3 मैदानं. मग कसं का आता तुम्ही नाद कसं काय करता? कारण का आज 2 शर्ती करायच्या आहेत. मग कशी काय तयारी बैलांची? मग पावसाळ्यात कुठं असतात आपली बैला? घरीच का? घरी असतात का? मग कोण कोण असतं मामा तुमची सोबत? कारण का बैला संपलायची म्हणजे. ओके, कधीपासून नाद आहे तुम्हाला? लय अगोदर पासून का? कुठली बैला झाली ती आपली? हा, कुठल्या गावचा वजीर? ओके, शिलचा वजीर म्हणजे एक नामवंत असं नंदी होतं ना काय अगोदर. पण आता कुठं असतं वजीर? घरीच आहे का? आराम. मामा बरीच जण बोलता का तुम्ही म्हणजे बैला पळून झाल्यावर विकता किंवा कुठं देता? तसं नाही ना आपला? नक्कीच. मित्रांनो समोरच आपला नितलाशी बैलजोडे आले, साई आणि दुश्मन, आणि इकडे त्यांची संपूर्ण टीम आहे. इकडे आपला मयूरदादा पगडे पण आहे. ओके ओके, आपलीच आहेत ना? तेव्हा संपूर्ण टीम आहे त्यांची. बाई जमले करणार शर्यत? नाही जमली का? मग कशी शर्यत कशी जमवता तुम्ही? बैला बघून? बैला बघून. तर बघा यो गावठी आहे ना? ओके, गावठी आणि एक किल्लार अशी आपली जोड आहे. कुठल्या साईडनं पडला तर यो गावठी?
डावी साईड आतून आणि तो डावी साईड पब्लिकला. चारी कांदी पीठ म्हणजे पब्लिकला पडला तर सगळीकडे पडला तर हीच जोडी पडला तर का पहिलं चेंज करून असतं. ओके तर चेंज करून असताना बघा एकदम तुमचा बैल पण नसाच यांच्यासारखा पडला असेल तर नक्कीच यांच्याशी कॉन्टॅक्ट करा आणि पैरा करा. भारी गाडी पडलेल. आणि इकडं भाई आहे आपला नियोजन करता का सगळे अजून बिल्ला आणल्यान सगळी येल्यान उसाटणे गावचा. तर आज यांची शर्यत जमले का नाही भाई? नाही. ओके एक बैल सांगून एकदम मोठी शर्यत बघायला भेटलं आपल्याला. मित्रांनो समोरच बघा आनंदाचा तारेकर तसं वैभव दादा यांचा वादल देखील मैदानामध्ये आलेला आहे. तर घाटावरती कमाल आपल्या वादलची आहेच. आज आनंदाचा तर नाही आहे पण नक्कीच आपल्याला एक बिनजोड करताना वादल बघायला भेटणार आहे. मस्त एकदम भारी अशी मेकअप करून आणले म्हणजे त्याला साज सजावट करून आणले वादलला. आणि इकडं आपलं भाई पण बसल्या मस्त आराम करताना बघा. वीर फार्म हाऊस वाजे यांचा हरण्या देखील आले. हरण्या 30-40. तर हरण्याची पण मागच्या वेळेस आपण एक शर्यत बघितलेली एकदम मस्त पळालेली आणि टॉपचा स्पीड लागते. तर चला हरण्याबद्दल जरासं जाणून घेऊ. भाई कुठून आलेत? वीर फार्म हाऊस वाजेवरनं. तुमचं नाव काय? साहिल पाटील. काय बोलता हरण्याबद्दल? कधी घेतलेलं आहे? कधीपासून दावणीला आपल्याला 2 वर्ष झाले दावणीला आहे. असं. आणि कुठल्या साईडनं पडला तर? चारी कांदे पीठ. आजचा पहिरा कोण आहे? आजचा एक बैल घेतलाय घाटावरून. आपला घरचाच बैल आहे. ओके त्याच्या घरानंच पडला आहे. ओके समोरचा येतोच का? ओके दोन्ही दिसताना एकदम भारी. काय घरचीच गाडी. मग आज काय अपेक्षा असेल? कारण का बाई मैदाना पण आता राहिल्यान कमी. जमेल का गाडी? तर मग बेंजोरला नाव असेल तुमच्या घरच्या गाडीवर किंवा नाही जमली तर मग नाव फिरू. ओके मग आता बहुतेक बघा आता मोठी बैल असली ना लोक पण म्हणजे शर्यती जमवायला थोडंसं हे करतात. मग अशा वेळी आपल्याला बिनजोडला म्हणजे जायला लागते. मग कसं काय असणार आज तर मला नाही वाटायचं शर्यत जमून होईल म्हणून. कारण का दोन्ही बैले आपली चांगली आहेत आणि मस्त पडला त्यांना. 4 जण गेलेत आमची. जमली तर ठीक नाहीतर घरच्या गाडीवर फिरू. कोणची घरची गाडी असेल तर नाहीतर मग ओपनचं नाव असेल तर ओपनवर फिरू. ओके काय अपेक्षा असतील? काय वय काय असेल त्याचं? कृष्णा ना? कृष्णा. काय वय असेल कृष्णाचं? कृष्णाचं वय असेल 4 वर्ष असेल. ओके म्हणजे 4 दाती का 6 दाती? 4 दाती. हाईट जास्त वाटते ना त्याच्या वयाप्रमाणे. ओके तर नक्कीच दादा तुमच्या म्हणजे जो प्रयत्न आहे ना त्याला यश भेटेल आणि नक्कीच आपल्या हरण्याप्रमाणे आपला कृष्ण आहे ना तो पण नाव करेल. एक नवीन खरेदी आहे कृष्णा 30-40. इथनं बरोबर नाही दिसत आहे कारण का आपण आता बघा मित्रांनो एक तुफान वेगाचा नंदी म्हणजे आपला भालगावचा शंकर देखील मैदानामध्ये आले. शंकरबद्दल बोलायचं तर खूप साऱ्या शर्यती म्हणजे एक जुन्या कालापासून आपला शंकर शर्यती करत आहे आणि नक्कीच आज देखील शर्यतीसाठी सज्ज आहे. मित्रांनो जशी त्याची फिटनेस आहे ना तसाच त्याचा पळ आहे आणि भालगावचं नाव कुठं ना कुठंतरी वरती नेण्याचा प्रयत्न करतो. आज देखील बिनजोडला आहे आणि अजूनपर्यंत जोड झाला नाही. मामा काय पैरा कुठला काय ओके पक्षाचा पैरा आहे आणि मस्त एकदम टॉप स्पीड लागणार आहे आपल्या शंकर आणि पक्षाला. मित्रांनो यो बघा आले शर्तीनं भाई. शाळेला नाही का? शाळेला जातच का नाही? जातच का? हातांग काय कोणला घेऊन चालले तुला? तुमचा तुपन बैल आहे का? ओके मग शर्यत जमले का नाही? जमले ना? चालेल जा मग आता मस्त एकदम तुफान वेग घे. वडापाव का आणि फटाफट लगेच. ओके तुफान हरब्या आहे का? ओके मित्रांनो तुफान वेगाचा बादशाह आपला डबल इंदकेसरी डबल का ट्रिपल डबल इंदकेसरी आपला महबूब 8001 मैदानामध्ये दाखल आहे. मित्रांनो आता थोड्या दिवसापूर्वी थोडंफार आपल्याला चेंजेस दिसत होता पण आता बघा एकदम भारी शिंग वगैरे झालेत आणि जसं आजारामधनं उठलो आहे ना तसं एकदम तुफान स्पीड लागला आहे. आणि या साईडला एक नवीन नंदी दिसतंय तर चला त्याच्याबद्दल पण माहिती घ्या. आपलं भाऊ शिकरं मस्त दाबून जेवताना आज उपवास म्हणून वाटाण्याची भाजीवरच काम चालवायला लागतं ना ते इथं कोंबडी आणून त्यांचं काम 25 करताना. तर इकडं दादा नमस्कार. नाव सांग ना? विजय दादा काय आज एक नवीन खरेदी दिसतं काय नाव या खरेदीचा? मोर्या. काय बघून खरेदी केली त्या मोर्याला आपण? काय नाही वरती पळ होता तिकडे घोडा बैलात तो आम्हाला त्याचा फळ आवडला त्याला आणलाय आता घेतला मग. ओके फेरे काढलेले काय? झाली एक गाडी बिंदूर पण केली आपण. अरे वा मस्त. आणि आज महबूब दिसतं काय पैरा वगैरे काय सांगशील का? पैरा आपला आहे तोच
आहे तोच पळणार आहे. तर सांगायची बाकी करत ना, बाकी ज्यांना ज्यांना समजलं असेल तोच पैरा. आणि इकडं मोऱ्या कुठल्या साईडनं पळला तर आपला मोऱ्या पब्लिकची. ओके, पैरा याचं फिक्स असतं का नाही वेगवेगळे पैरे? जर मित्रांनो तुमचा पण नंदी जर आपल्या मोऱ्यासारखा पल असेल किंवा पैरा करत असेल, नक्कीच वैभव दादांशी किंवा आपल्या विजय दादाशी संपर्क साधा. अगो जुल्ली गाडी तर एकदम मस्तच स्पीड येईल, कारण का घोडामध्ये पळालेला आहे. नाशिक टांगा बोलला तर नादच नाही. आणि आपला महबूब कुठला आहे, म्हणजे कुठनं घेतलेला आपण? महबूब आपण आपल्या इकडनं मुंबईवरनं घेतला. ओके, काय वय असेल आता महबूबचा? महबूबचा असेल 7 वर्ष. ओके, म्हणजे 7 हाती आहे का आता? 7 हाती अजून बैल झाला. आता मग काय वाटतं, महबूब आपल्या दावणीला लागलाय, मग पैदास बिदासचा कसं काय? काय नाही, महबूब आमच्या दावणीला म्हणजे ती एक प्रकारची आम्हाला लक्ष्मीच भेटली 100%. कारण की जेव्हा आम्ही मैदान येतो त्यांनी आम्हाला कधीच लवकर नाराज होऊन दिला नाही. आणि आजच्या शर्यतीबद्दल काय बोला? आज एक शर्यत जमली प्रेक्षणीय बिनजोड. आज तो त्याच्या जोरावर तो लोकांना दाखवूनच देईल नेहमीप्रमाणे त्याचा पळ आणि वेगाचं त्याचा मालकाचं नाव, आमचं नाव, पूर्ण गावाचं नाव तो करून दाखवेल 100%. आज बदलापूरचं नाव असे खूप सारे नंदी आहेत ज्यांनी वरती नेले. जसा मोठा लक्ष झाला, आता महबूब झाला, असं भारत असे सगळेच नंदी आपल्याला बदलापूरला कुठेतरी वरती नेण्याचा प्रयत्न करतात. तसंच आपल्या महबूबचा देखील हातभार आहे. आणि नक्कीच येणाऱ्या कालचा आपला उगवता सितारा म्हणजे मोऱ्या देखील आपल्याला बघायला भेटणार आहे. दिसायला बघा एकदम भारी दिसतं आणि शिंग पण एकदम सरळ महबूब सारखा होऊ शकतो. तर नक्कीच आपण या मोठ्या महबूब करणं म्हणजे छोटा महबूब जसा मोऱ्या बोलतात त्याला, याच्याकडनं पण खूप साऱ्या अपेक्षा ठेवू शकतो. मित्रांनो समोरच बघा MH11 सूर्या आणि त्याच्यासोबत आलेत त्यांचे खूप सारे मित्रपरिवार. तर आज सूर्या देखील मैदानामध्ये आला आहे, MH11 सूर्या. आणि त्याच्यासोबत बाई तो बाजूचा त्रिशूल. बघा त्याच्या पाठीवरती पण त्रिशूल आहे आणि ओम लिहिलेलं आहे. तर नक्कीच सूर्य आणि त्रिशूल एक चांगला स्पीड लागेल गाडीला मैदानामध्ये दाखल आहेत. मित्रांनो समोरच बघा डेरवलीचा किसना देखील आलेला आहे आणि डेरवली पनवेलचा किसना. तर आज एकदम तुफान वेग लागणार आहे. आणि त्याच्यासोबत मस्त त्यांचा मित्रपरिवार पण एकदम चिल मारतंय बघा. 100%. नाद नाही भाई, नाद नाही. जेवण बिवून झालं का भाई? ओके, भाऊस चांगला भुकलीला दिसतं, कारण का आज आणि बघ यांचा सगळा मित्रपरिवार नंदीच्या आपल्या मागं होता पण आता दिसला. भाई तांबडे दिसून दे ना जरा फ्रंट याव दे ना, हिरो काय चष्मा लावले. भाई लगिंग करायचं आहे का मित्रांनो? पैरा पाहिजे, कोणी असेल ना ओळखीचा तर भावाचा पैरा करून द्या. बघा एकदम गोरा चिकना पोरे आहे. बघा किसना बैलाच्या वर असतं. मित्रांनो समोरच बघा किसना आहे आणि त्याची सहकारी आहेत. भाई यो भाऊच बोलतो का बोलते, त्याची पैदास पण झालेली आहे बोलतोय, एक पोरे आहे. हा खरं आहे का? बघा भाऊ तो भाऊ बोलला असा झाले बोलतो बघा. मित्रांनो हा फक्त एक मस्तीचा पार्ट होता. लग्न झाले का ना भावाचं कमेंट करून सांगा. मला तर माहित ना तुमच्या गावांचं असेल ना, तुम्हाला काय करा असतं ना चौकशी सांगा. आणि कोणची म्हणजे काय बोलतात मुलगा आवडला असेल ना तर नक्कीच पैरा करून द्या. आणि आपला नक्कीच आज डेरवलीचे किसनाला जोड असणार आहे रणवीर राहुलभाई पाटील आडवली काले यांचा किसना 1001 एक जुना नंदी आणि अजूनपर्यंत त्या स्पीडला पळण्याचा दम ठेवतो आपला किसना 1001. तर किसना पण मैदानामध्ये आले. किसना आणि किसनाची जोडी आज पळणार आहे. तर बघूया नक्कीच आपल्याला एक चांगली अशी शर्यत बघायला भेटेल किसनाची. हां थांब जरा 1 मिनटं. समोरच बघा गावठी आणलेले आहेत बाईने आणि ते खूप पळालं. डायरेक्ट कॅमेरा चालू गेला. इकडे गावठी आहे आणि इथे समोर आपली नंदी आहेत. बाई काय नाव यांची? शंभू आणि मल्हार. यो शंभू आहे आणि मल्हार बद्दल आपण मागच्या वेळी जाणून घेतलेला. आणि यो शंभू जमले का नाही शर्यत बिरत? नाही ओके. गावठी पण तुमचीच आहेत का? गावठी वाकलन एक्सप्रेस वाकलनची आहेत का? तर बाई गावठी बैलांनो कसं वाटतं नाद करायला? त्याचा वेगळाच आहे, जरा मजा येते ना काय? एकदम मजा. कारण का गावठी बैला बोलला तर पावर पण तशीच लावतात. जशी गाडी तसं पल्ल्यांचं अजून वाढतं. ओके. मग किती झाले नाही सीझनला शर्ती? भरपूर झालेत. दीदीबद्दल काय बोलताय? बघा सगळीकडं
आता म्हणजे आपल्या ज्या महिला वर्ग आहे ना तो पण उतरायला लागला शर्तीमध्ये. मग घरच्या विरोध नसते का तिला? त्यांच्या घरचा काही विरोध प्रत्येकाने विचार करूनच हे करायला पाहिजे जास्तीत जास्त. बरोबर. कारण की समाज काय बोलेल याचा विचार करून फायदाच नाही हल्ली. 100%. बरोबर आहे. नक्कीच मित्रांनो, प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे आणि नक्कीच दिदीला पण तेवढं स्वातंत्र्य दिलाच पाहिजे पहिली गोष्ट म्हणजे. कारण की स्वातंत्र्य दिलं नाही तर फायदाच नाही काय. बरोबर. आणि आज आपला महिला वर्ग देखील म्हणजे एक बोलतात ना प्रत्येक क्षेत्रामध्ये पुरुषांच्या सोबत कांद्याला कांदा लावून महिला वर्ग तसाच बैलगाडी. दीदी तुझी काय अपेक्षा? ड्रायव्हर बनायचं का काय? ड्रायव्हर बनायची अपेक्षा आहे. ओके. तर नक्कीच आपली मयुरी ताई आहे ना तिच्या पावला पाहून दिसते पण बघा सेम मयुरी ताईसारखी दिसतो. चेहरापट्टी पण तशीच आहे. नक्कीच आपल्याला लवकरच गाडीवरती बघताना बसायला वाटेल. कधी बसतेस का नाही गाडीवर? हा बसलेली. कसा वाटलेला? चांगला वाटलेला. ओके. मग पलवशील का नाही गाडी? पलवायची आता. गाडीवर बसली घरची गाडीवर तुमचीच आहेत ना? यो ओके. ही दोन्ही बैल त्यांचीच आहेत आणि लवकरच या गाडीवर आपली दिदी बसताना भेटेल. मोठी मुलाखत घेऊ लवकरच. आता सध्या नंदी बघतो त्याच्यामुळे छोटीच घेतले. मित्रांनो शिंग बघा बैलाची एकदम भारी आहेत आणि नंदीचा फिटनेस पण तेवढी भारी आहे. बाई नाव कर. लक्षा. कुठला? बालेगावचा लक्ष आले. काय जमले का ना शर्यत नाही जमली. मयूर पगडे बाई हिला कोण ओळखत नाही असं नाही आहे. मयूरचा नाद नाही बाई. तर लक्ष आले अजून शर्यत काय जमली ना. आणि पहिला पण एकदम मोठा. मित्रांनो समोरच बघा लक्ष आहे आणि त्या साईडला आहे पुष्पा. कोलीकोपरचा लक्ष आणि तिकडे आहे पुष्पा. तर चला सांगुर्लीचा पुष्पा आहे. कोलीकोपरचा लक्ष आणि सांगुर्लीचा पुष्पा आहे. तर समोरच बघा पुष्पा आणि भाई आहेत. आपलं भाई नमस्कार. काय नाव आपलं? अनिकेत पाटील. काय बोलते गाडी पळाली का पुष्पा आणि लक्ष कधी पळालेली आहे का? सलग 2 वेळा पळालेली. ओके. सलग 2 गुलाल झालेत का? आणि आज काय अपेक्षा असेल? आज हॅट्रिकची अपेक्षा असेल. ओके. शर्यत वगैरे जमले का नाही? चालू आहे, प्रयत्न चालू आहे. ओके. मग कशा काय शर्यती जमवता? नाव देता की नाव फिरवता का अशाच जमवता? शर्यती जमवतो नाव पण फिरवतो. ओके. दोन्ही पण म्हणजे आता हळूहळू आपण बिनजोडकडे पण जात चालल्या. काय कामगिरी काय आपण कोणती गाडी देलती किंवा आता मागच्या अड्ड्यामध्ये नेऱ्याला चिखलेकरांच्या तेजाची गाडी पकडली. ओके. चिखल्याची तेजाची. ओके. मग काय गुलाल झालं त्या दिवशी? तो पण भारी बैल होता. चांगला पण. ओके. पहिला कोण होता त्या दिवशी? लक्ष आपल्याला लक्षात. ओके. लक्षात होता का? म्हणजे हीच गाडी आणि स्पीड पण एकदम टॉपचा आहे. कधी घेतलेला आपला पुष्पा? आता 2 महिने झाले पुष्पा. ओके. कोणते जात कोणती? ओके. किलर आहे का? तर काय बघून खरेदी केली आणि कितीची खरेदी होती? खरेदी काय एवढी आपला मालक. ओके. ठीक आहे. तर ओके. नितू पारधी यांनी खरेदी केलेली. तर कुठले कांदे पडला तर? डावीने आतून पळतो. डावीने आतून पळतो. उजवीने पण पळतो. ओके. दोन्ही कांदे पळतं पण डावीने आतून प्रॉपर याचा कांदा आहे. आणि लक्ष डावीने पब्लिकने पळतो. ओके. डावीने पब्लिकने पळतं म्हणजे ही जोडी एकदम हो ही दोन्ही जोडी मस्त एकदम टॉप A1 जोडी म्हणजे आणि मस्त जोडी जुलून आलेली आहे डावीने. ओके. आणि इकडं पूर्ण लक्षाची टीम आहे. ओके भाई कसं वाटतं लक्षाबद्दल काय सांगतस? बोलेल तेवढी शब्द कमीच आहेत. हां सांग ना तरी पण थोडंफार सांगशील आपल्या लक्षाबद्दल. काय नाही स्पीड कसा? मोठ्या गाड्यात पळतोय म्हणजे स्पीडला पब्लिकचा किंग झाले सध्या. ओके. काय वय काय याचं? वय असेल म्हणजे तेवढं पण माहीत नाही. कमीच 2.5 वर्षापर्यंत. ओके. वय कमी आहे म्हणजे मला तरी वाटतं दुसरा किंवा चौथाच वाटतंय त्याच्या शरीर यष्टीवरनं. आणि आतापर्यंत चांगला मस्त पळत आहे. भाई काय अपेक्षा असणार? आता 4-5च बिनजोडचा अड्डे राहिला ना आपला. आज बघू प्रयत्न करू मोठी गाडी धरण्याचा आणि जिंकण्याचा प्रयत्न करू पूर्णपणे. ओके. नक्की. मग नियोजन वगैरे कोण करतं आणि कसं काय असतं नियोजन सर्व हेच आपलीच माणसं सर्व. ओके. तर खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. बघ सगळी टीम आहे त्यांची. मला पण धन्यवाद. धन्यवाद भाई धन्यवाद. मित्रांनो समोरच बघा मोह पनवेलचा काशीपम मैदानामध्ये आले आणि मस्त एकदम शांत सावलीला बसले. आता भाई कुठल्या साईडनं पळला तर काय? ओके. डावी साईड पब्लिकने पळला तर मोह पनवेलचा आहे. काशी बघा एकदम मस्त आहे आणि दुसरा किंवा चौथा असेल नक्कीच पहिरा करायचा असेल तर एकदम भारी स्पीड लागेल.
मित्रांनो समोरच बघा आझाद किंग आतिशदादा पाटील यांचा चिंचपाडा ना, चिंचपाडा आतिशदादा पाटील यांचा सुंदर आझाद किंग सुंदर, ज्याने आझाद वयामध्ये खूप सारं नाव केलं, आतिशदादाचं नाव वरपर्यंत केलं. आणि त्यांच्या अगोदर पण फंटी नंदी पण होऊन गेलं, त्यांचं फंटी आहे. तसंच त्याच्याच दावणीला म्हणजे घरच्या गाईचा आपला छोटा फंटी देखील आलेला आहे मैदानामध्ये. आतापासूनच त्याला मैदान दाखवायला सुरुवात केली. आणि भाई पेरवेरे टेकल्या का नाही आज नाही, आताच मैदानामध्ये आणायला सुरुवात केली. आणि घरच्या गाईचा हा नंदी फंटी. आणि सुंदरबद्दल बोलायचं झालं तेवढं कमी, कारण का सुंदर एवढ्या कमी वयामध्ये एवढं नाव पळतं. मागच्या वेळेला पण आपण बघितलं की मथुरसोबत पळालेला. आणि त्याच्यानंतर आताच जी गटाच्या शर्यती झाल्या तिथं पण गट पास केला आपला सुंदरने. म्हणजे तेवढं जो कराड उत्तर कराड केसरी मैदान झाला तिथे कुठं ओके भोरच्या मैदानामध्ये 1 नंबर. आणि आता उत्तर कराड केसरी होता ना तिथे पण नक्कीच गट पास केला. त्याच्यानंतर आपल्याला सेमी आणि सेमीफायनल बघायला नाही भेटला, पण नक्कीच तेवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये देखील आपल्या सुंदरचा वर्चस्व कायम होता. रामाशेठ मैदानामध्ये दाखल झालेला. आणि इकडे काय याचं नाव स्वामी आणि रामाशेठ दोघं जण मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. तर रामाशेठ गेल्या वर्षी एकदम टॉपला पळत होता, यावर्षी पण हाय फॉर्म. तर बघूया शेवटचा सीझन राहिला रामाशेठ. आणि 4-5 शर्यतीच्या बिनजोडच्या शर्यतीनंतर आपल्याला हा सीझन एंड होताना दिसेल. पुढच्या सीझनसाठी रामाशेठ एकदम सज्ज आहे. तर नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा रामाशेठला. नक्कीच आज गुलाल घ्यावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना. मित्रांनो सर्जा आणि सुंदर म्हणजे घरचा साजच बोलायला लागेल, कारण का बाबाच्याच नाव बोलतं. तर घरचा साज विजय झालेला आहे सर्जा आणि आपला सुंदर. आणि इकडे बघू शकता संपूर्ण गर्दी झाली. एक मोठी अशी शर्यत होती आणि मोठ्या शर्यतीचा मोठा मानकरी ठरला आपला पडलेगावचा सर्जा आणि सुंदर. मित्रांनो बाजी 1001 मैदानामध्ये आलेले आहे. आणि एक फेरा टाकला, तो पण वेगाचा फेरा बाजीला. आज नाव ना टाकला, नंबर ना टाकला बाजीला. आणि यो सोबत कोण होता पायरा, याचं नाव का दादा, याचं नाव का नवीन आहे तो. आणि मित्रांनो सलग 15 वर्ष ज्या नंदीने अधिराज्य केलं असेल तो म्हणजे MH किंग सर्जा. आणि ही मोठी पदवी हे नक्कीच महाराष्ट्राच्या जनतेने त्याला प्रदान केलेली आहे. का ते तुम्हाला आज समजत असेल, कारण का समोरच एक मोठी अशी गाडी असताना ज्या नंदीने म्हणजे संपूर्ण या महाराष्ट्रामध्ये वेळ लावलाय अशी गाडी होती, तरी पण आज सुंदर आणि आपला MH किंग सर्जा यांनी चांगल्या आपल्या पल्लाच्या जोरावरती एक मोठीशी गाडी मारली. आणि नक्कीच मालकाचा जेव्हा गुलाल भेटत नसतो ना त्या टायमाला नेमका एक मोठासा गुलाल मालकाला देतो आणि त्याचा कॉन्फिडन्स आहे ना तो कायम ठेवतो. तर हर्षद वगैरे सगळे एकदम खुश आहेत आज, कारण का एक मोठा गुलाल. हा तीच दोन्हीच रे मित्रांनो. शिवकर पनवेलचा पिस्टन वजीर आणि या साईडला आहे पिस्टन आदत आहे ना तो. ओके पिस्टन आदत आहे आणि या साईडला वजीर आहे. चला 2 मिनिटं माहिती जेव्हा. दादा नमस्कार. काय नाव तुमचं? ओके. आणि आपला वजीर बद्दल काय बोलताय, कसं आहे? ओके थोडंफार सांगा. कुठल्या साईडनं पलतं आणि कसं स्पीड आहे? चारी कांदी पलतं. कुठनं घेतलेला? आम्ही पालीवरून, आमच्या शेजारचं गाव आहे. ओके पालीवरनं घेतलेला. कितीची खरेदी होती? कधी केलेली खरेदी? मे महिन्यात केली. ओके 1 वर्ष झाला म्हणजे तुमचं 1 वर्ष झाला. काय 1 वर्षामध्ये कामगिरी काय याची? 10-12 गुलाला 4-5 गाड्या भरल्या. ओके म्हणजे आता रुटीनला लागलाय. ओके. आणि आज सोबत आहे पिस्टन आहे का पायरा? मग गाडी पळाली का? ओके. आता आपलं बिनजोडचं म्हणजे जेमतेम 2 गुलाला राहिलेत. मग आता दुसरी शर्यत करायची विचार आहे का नाही? कारण का दिवस पण कमी राहिलेत नाही का? मग आणखी काय बोलताय का त्या वासराची म्हणजे पिस्टनची खरेदी कुठनं केली होती आणि काय खरेदी होती? ओके 40 गावावरनं का? मग दादा याचे पैरे फिक्स असतात का बदलवीत वेगवेगळं असतात? समजा तुम्हाला चांगला पैरा आला का तिकडनं पण हे करता? कुठनं पडला तो? चारी खांदे कुठनं पण म्हणजे. आणि याचा फिक्स खांदा कुठला आहे? ओके कडेने म्हणजे पब्लिकने मित्रांनो. ओके जर म्हणजे फिक्स खांदा आहे पब्लिकने दोन्ही साईडनं कुठनं पब्लिकने पडला तर वजीर. आणि तो आता आदत वासरू आहे तर नक्कीच त्याचा पिस्टनचा आपल्याला खूप सारा अनुभव घ्यायचाच आहे. नोकर नाव का तुझा?
जयेश कुठून आलेस? देवीजवाडा ओके, बैल आले का आपले? आले काय काय नाव? बिरजा ओके, बिरजा आलाय का? कुठं आहे? तिकडे आहे का? थांब एक मिनिट थांब. मग शर्यत बिरत जमले का नाही? जमली शर्यत जमले का? मग आता बिरजाला घेऊन चालले? नाही थोडा पुऱ्या गेले तिकडं. हा, तू येणार असं चालेल. आणि इकडे बघा समोरच एकच शिंगाचा बाई, नाव काय याचा? स्वामी. कुठला आहे? ओके, नेवालीचा स्वामी. आणि याचा काय शिंग एकच आहे का? अगोदर पासून एकच शिंग आहे, दुसरं शिंग आलंच नाही बघा. आणि ये साईडला आहे बाई, नाव काय याचा? सुलतान. तुझं नाव का? आज सुलतान आणि स्वामी सोबत पळणार आहेत. पळाली आहे का कधी गाडी? हो, गाडी झालेली. ओके, मग काय बोलशील स्वामी बद्दल? स्वामीजवळ जेवढा बोलू तेवढा कमी देतो. खालून निघला म्हणजे निघला. आणि सुलतान? सुलतान बद्दल ओके, कुठल्या साईडनं बोलतो आपला? ही दोन्ही साईडला गाडी बोलतो, पण जास्त करून आम्ही डाव्या साईडला गाडी बोलतो. ओके, डावी साईडनं. आणि सुलतान बद्दल काय बोलशील? कुठल्या साईडनं पळाते? याचा फिक्स कांदा कुठला? याचा उजवा कान फिक्स आहे. ओके, उजवा काय? बैल आम्ही बैल घेतला तेव्हा बैलाला मार लागलेला, बैल फाटलेला. बैल जेव्हा निघला तिथून बैल गुलाला द्यायचा. 100% नक्कीच. आज पण गुलालात राहायचा प्रश्न 100% ना. नक्कीच. खूप ओके, 25 गुलाल झालं. काय बोलताय? बाबा, म्हणजे पायाला दुखापत असून अजून एवढा पळत आहे. कसं वाटतंय आज एवढं सगळं गुलाल तिथे एवढा दुखापतीमध्ये असून पण? कुठं खालती का? ओके, समोर बघा मित्रांनो 25 टाके पडलेले या नंदीचे, तरी पण अजूनपर्यंत त्या स्पीडने पळत आहे. मित्रांनो समोरच बघा नंदी आहे, त्याला एक साईडचा शिंग आलाच नाही. आणि त्याचा मालक की ज्यांना एक हात नाही त्या हाताने थोडंसं अपंग. बाई, नंदी आणि तुझी जोडी एकदम शोभून दिसतं. काय बोलताय तुमच्या जोडीबद्दल? ओके, बैल भारी पळाला आणि एक शिंग असून पण मस्त. बाई, तुला अशी कधी कधी हाताची कमी नाही का जाणवत? नाही जाणवत. म्हणजे असं वाटत नाही का सगळी देवानी सगळ्यांना 2 हात दिल्या, मला असं काय केला? नाही जाणवत, कारण की देव वरनं काहीतरी या करतो ना म्हणून. ओके, म्हणजे काहीतरी विचार करूनच देवानी दिला असेल. तर मग नक्कीच आज तुला सगळी एवढी जण विचारतात का चल बाबा आपल्या नंदीप्रमाणे तू पण एवढा प्रामाणिक आहेस. कसं वाटतं जेव्हा आपल्या नंदीसोबत तुला असं उभं करतात? मस्त वाटतंय. आणि आपला बैल पण सतत गुलाल घेत असतं, त्याच्याबद्दल काय बोलतं? बैल सतत गुलाल घेत असं म्हणणं आनंद वाटतं. ओके, शर्तीचा नाद कधीपासून आहे तुला? लहानपणापासून आहे. मग बघ तुझ्या हात नाही, मग त्याचे असे आणि तू शाळेत वगैरे गेलेला आहेस का? 12वी झाली. 12वी झाली, एक नंबर. मित्रांनो बघा, याला बोलतात जिद्द आणि चिकाटी भावाच्या नक्कीच चेहऱ्यावरून आणि त्याच्या वागण्यावरून झलकते. अशीच आपण जिद्द ठेवली पाहिजे आणि आपलं नाव आणि सगळ्यांचं नाव, घरच्यांचं नाव वरपर्यंत नेलं पाहिजे. खूप साऱ्या शुभेच्छा दादा तुला आणि खूप सारं गुलाल आपला नंदी घेते ना. तू पण आयुष्यामध्ये गुलाल घेत राहा, एन्जॉय करत राहा, नाद नाही करायचा. 100%. समोरच बघा एक अग्रेसिव्ह नंदी आणि इथं पण एक शांत नंदी बसलेला. बाई नमस्कार, नाव काय तुझं? नैतिक पाटील. कुठच्या नालेस? चिंचपाड बनवेल. चिंचपाड अशा. आणि याचं नाव? गोल्डन. आणि तो सोने इथला नारिवलीचा सोने. नारिवली गावचा सोने. आपला हा गोल्डन आहे का? काय आहे गोल्डनची वय काय असेल? गोल्डन आता 4 दाती आहे. ओके, 4 दाती. कधीपासून आहे तुमच्या दावणीला? आता 4 महिने झाले बैल घेतला. ओके, 4 महिने झाले. काय 4 महिन्यात कारामत काय आहे बैलाची? 9वी शर्यत. ओके, आज शर्यत होती आणि विजय घेतला का? ओके, आता आपल्याकडे कमी या राहिल्या पळासाठी 2-3च आडे राहिल्या. मग कशी काय दुसरी शर्यत करता का नाही आज? आजचा प्लॅन नाही, पुढच्या अटेंड करू 2 शर्यत. ओके, तर मग कशी पळाली गाडी आज? गाडी तर खूप जोरात पळाली. ओके, आणि याच्या अगोदर कधी पळाली काही गाडी? नाही, पहिल्यांदा पळाली. थांब, यो बघ बोलतो लक्षात नाही घेतला ना, चालले छकडा घेऊन. कितवी शर्यत झाली आपली? मी 9 शर्ती जिंकलाय. 3-4 पाडला शर्ती चुकीमुळे. ओके, त्याचं माहिती नाही. ओके, तर मग किती 2-3 वेळा पळाली ना आपली गाडी? पहिल्यांदा गाडी पळाली. आणि मस्त स्पीड कसा होता? स्पीड खूप छान आहे. असं वरती जाईल तसं वाढतच जाईल. आजची गाडी कशी अंतरण झाली का? अंतरण म्हणजे 2-3 छकड्याचा 2-3 याचा अंतर दिला सर. ओके, म्हणजे मस्त गाडी मस्त पळाली. काय अपेक्षा आहे मग आपल्या गोल्डन कडनं? काय नाही, फक्त गुलाब घेऊन अपेक्षा. चालेल, खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. पण शुभेच्छा. मला धन्यवाद. मित्रांनो समोरच आहे मुंबईमध्ये बहुचर्चित असलेला आपला पिंटू शेट पाटील उंबरली यांचा स्पीडचा बादशाह वजीर. मुंबई महाराष्ट्र केसरीला जो गुलालाचा मानकरी म्हणजे 2 नंबरचा मानकरी ठरलेला आपला वजीर तुमच्या समोर आहे.
कारण इकडे बगीर आहे आणि आज आहे संकष्टी चतुर्थीचा उपवास सोडता भाई. काय या मुंडी भाई छकड्या खाली हलतस, कसं वाटतं तुला? फक्त भीती वाटली का कवटी उपाल दे का, बाकी मला भीतीच नाही. ओके, म्हणजे बिलकुल घाबरत नाही का? घाबरतच नाही मी. हा, मेन विषय काय आता दुःख मला जाम झालं. हो इथं दाखवतो योगे, गाडी गेली माझी. ओके, पायावल्या गाडी गेले का? पाय दिला पहिला नी. हो र, बाकी लाल लिखी इथपासून दिसतं. घरी समजला तर शर्ती पण. ओके, म्हणजे मित्रांनो जो कोणी याला ओळखीत असेल ना घरची, यांचे मम्मी पप्पाला सगळ्यांना शेअर करा. आणि बघा कसं अजून डबकं ओरपतं नुसतं. भाई कण लेतो यो खूर भाई, खूर हारूक खातं का मित्रांनो? यांचं सगळं मित्र परिवार आहे. भाई चांगला हारका होता आपले. मित्रांनो या साईडला कोणी गावचा बकासूर आणि वारणचा शिवराज विजय झाले गाडी. आणि आपला मित्र वरुण टोंबरे पण समोर. वरुण कसं वाटतं? प्रत्येक मैदानात गुलाल, डायरेक्ट गुलाल, सगळीकडे गुलालच. गरिबांच्या बैलांना बैला देत नाही ना, मोठी बैलावाली भाव खातात. ओके, तरी पण शिवराज चारी खांदी फिट. काय बोलतात? बनवण्याचं कारण आहे बकासूर. हा, जयेश टोंबरे यांचा बकासूर. ओके. माझा बैल असा आहे, कुठल्या पण बैला टाका तो स्पीड लावूनच निघणार. पण ओके. मोठे बैलवाले भाव खातात. त्यांच्या गाड्या मारायच्या, ज्या नाही दिला ना हा. त्यांच्या गाड्या पुढच्या मारायची ताकद ठेवायची आम्हाला. ओके, आता आपला शिवराजचं वय काय असेल? आदत आहे आता 14 महिन्याचा. ओके, आदत आहे म्हणजे आदत आहे. आदत वयामध्ये एवढं सगळं स्पीड आहे आणि चारी खांदी फिट आहे. कुठनं पण टाका सारखाच पळते. तरी पण का पायरे भेटत ना तुला? गरीबाची बैल आहेत ना, या शर्यती क्षेत्रामध्ये योच मेन पॉइंट आहे की गरीबाच्या बैलाला बैल देत नाही. वायदीवाला जास्त आता भाव खायला लागलो. वायदी पाहिजे त्यांना. ओके, पण मुंबईमध्ये आपल्या इकडे वायदी घेतात का? बैल देत नाही, गरीबाच्या बैलाला साधा समजतात ते. ओके, म्हणजे कमी समजण्याचा प्रयत्न करतात. पण त्याला शिवराज दाखवून देईल का पुढच्या ना, ज्याही नाही दिला त्यांची चालेल. ओके, गाडी मारायची ना? गाडी तोच प्रश्न आहे. हा,